हे पहा, अवंतिका आणि अथर्व गावाच्या नावाच्या भेंड्या खेळत आहेत. बोल लंडन न आलं मला लंडन न पासन नाशिक कुंतलगिरी आलं ना मला आलं जरी भेंडी आलं माझ्याकडे ढोलकपूर झालं झालं का छोटा भीमचं गाव आहे दगडू चाल ड पासून द आलं इथं. दगडू चाल नाही दगडू चालेल ड पासन डोकी डोकी ए भेंडी खायचे वेस्ट घालू नका, चला आणि ठेवा व्यवस्थित. नाही बोल ना पण तू. अरे लगेच काय देते भेंडी घेतली ना काय शब्द काय मला माहिती पण मी नाही सांगत. चल तू सांग पहिले. मम्मा भेंडी दिली ना त्यानं, म्हणजे मी त्याला भेंडी दिली ना, आता सांगायला पाहिजे की कसं काय चीटिंग करतोय बाई. आता सांग नाही तर सब्जेक्ट माहिती हारलेली आहे, तिने मला भेंडी दिलेली आहे. असा कसा खेळ आहे रे तुमचा, मला काय समजलं. म्हणजे काय भेंडी द्यायचं म्हणजे काय सांगा. शब्दांची भेंडी खायची. हा मग काय, जी हरल त्याला भेंडी द्यायची का जी जिंकल त्याला भेंडी द्यायची, हीच काही कळलं नाही मला नेमकं. गावाच्या नावाच्या भेंड्या खेळत आहेत. लातूर झालं. पहिल्यापासून बोलतोय आपण आता. पहिल्यापासूनच झालं. मम्मा बघ ना, बैल नाही बोलत खोटारडा आहे हात. बैल बोललंच होतोय. या पहा, चिडी आहे ती सगळी, म्हणजे ह्याला खेळ पण व्यवस्थित खेळता येतो. आभाळ असं भरपूर आलेलं आहे, दिसलं का तुम्हाला. काळं कुट्ट झाले वातावरण, अंधार गुडूप झालेला आहे. यप्पा एवढा आभाळ आलेला आहे, पाऊस येतो का काय असं वाटायला लागले आता. आणि इकडनं बघा, इकडनं नाही वाटत एवढं, नाही इकडनं पण आले आता. हे पहा, हा नवीन आपण घेतली. तर ही का घ्यावी लागली याच्या मागं कारण आहे की आपल्या अथर्वला जरा जास्तच तकलीफ होत होती दळण आणायची, आणि त्याच्यामुळं ही घ्यावी लागली ना. आपलं गिरणीवाला पण काय व्हायला लागलं, त्यांचे पोरं शिक्षणासाठी बाहेरगावी असल्यामुळं ती पण गिरणी बंद करू चालले. तर मग आम्हाला दळण आणण्याचं अवघड होऊन बसलं होतं, त्याच्यामुळं मग आम्हाला ही एमर्जन्सी घ्यावी लागलेली आहे. तर पहा, अशी आहे धारा. तर अथर्वलाच त्याची परेशानी होती म्हणून अथर्व त्याचा अनबॉक्स करत आहे. कारण कोणी बाकी आम्ही दोघं जात नव्हतो कधी दळण्यासाठी, तीच जात होता त्याच्यामुळं त्यालाच. आणि त्याचा बड्डे बी आहे बरं आता 5 एप्रिलला, त्याच्यामुळं त्याच्यासाठी ही गिफ्ट आहे. आणि हे पहा, आणि ही त्यांच्याच पसंतीची आहे दोघाच्या. अशी कर ग, अशी कर. अशी आहे. ओपन करा. यस. हे त्याचं कवर कवर ब्रश साफ करा. मॅन्युअल
आणि ह्या चाळण्या आहेत ह्यावाल्या. या चाळणे किती आहेत त्या? आणि ह्याचं सगळं इथं लिहिलेलं आहे. आता मी काही वाचत नाही. हे बाई असं आहे सगळं. 2 3 4 आणि ही काय आपल्याला एवढ्या महागात नाही पडलेली. ही आपल्याला कितीला पडली? 15,000. 15,000. 15,000ला पडली. टाकायचं 7 आणि 8 चाळणे. एक लावले 8. थांब ठेवा. तो ठेवा. तो ब्रश ठेवा. आणि एकच मिनिट. आणि ही आतमध्ये असं आहे. हे असं उघडतो. आणि ही डब्बा आहे बरं. थांबा. ही हा हा असं आहे. हे असं असा. उघडलं. ही डब्बा म्हणजे 5 किलो दळण बसायचं आहे ना. आणि असं आता सगळ्यालाच माहिती झालं असं, कारण आता भरपूर जणांच्याकडं आहे ह्या चक्क्या. पण आपण घेणारच नव्हतो कारण का आणि ती बारीक जास्त होते म्हणून. पण आता अथर्वसाठी घ्यावी लागली कारण अथर्वला तकलीफ पावसाळ्याची होत होती. दळण कारण दूर आहेत गिरण्या वगैरे आपल्या पिठाच्या, त्याच्यामुळे चक्की याप्पा हे अशी आहे. झाकून द्यायची. पडून जाईल. ही अशी जाणी बसायची. स्टार्ट करणे की चाइल्ड लॉक आहे बरं त्याला. ते ऑटोमॅटिकच बंद होते. असं उघडलं की जा असं असलं तरच चालू होते. आणि असं लाकडाची आहे ती. म्हणजे काढता येते का मग आपल्याला पुन्हा नंतर? का आहे ती तशी आपली लेकरं? ही ब्रश आहे. ह्या चाळण्या आहेत. किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 आणि 7. हे पहा, मी अथर्वच्या शाळेमध्ये चाललो होतो आणि हा ब्लॉग 2-3 दिवसाचा आहे बरं. आणि अथर्वच्या शाळेत पहिले आम्ही रिझल्ट म्हणजे ओपन हाऊस होतं म्हणून गेलो होतो आणि दुसऱ्या दिवसाचा लगेच कंटिन्यू केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याला मी बुक्स घेण्यासाठी शाळेत गेले होते लगेच दुसऱ्या दिवशीही. तर मग मी ती काही तुम्हाला सांगितलं नाही. आणि हे पहा, आता अथर्वच्या शाळेजवळ आम्ही आलो होतो आणि अथर्वची शाळा विश्वशांती गुरुकुल स्कूल चिकलठाणा MIDC एरियामध्ये येते. आणि हे परीक्षाने चाललो होतो कारण अथर्वचे पप्पा ड्युटीला गेले होते. हे पहा, या गिरी गाई इथं राजस्थानी गाई आहेत का त्या, असं अथर्व म्हणत होता. आणि आम्ही इथं म्हणजे एंट्री केली. तर इथं एंट्री करताना नाव वगैरे लिहायचं असतं, कशासाठी आपण आलेलो आहोत वगैरे. तर त्या ताई लिहित होत्या. आणि आम्ही मग म्हणजे ओपन हाऊस तर झाला होता आणि आता मी बुक आणण्यासाठी, म्हणजे दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे, तर बुक आणण्यासाठी मी आणि अथर्व चालू होतो. अवंतिका स्कूलमध्ये गेली होती. आणि हे पहा, बुक्स घेण्यासाठी अगोदर पहिले आम्हाला म्हणजे पैसे वगैरे भरावे लागले. तर आम्ही तिकडं गेलो होतो मग पैसे भरण्यासाठी. आणि मग ते काही तुम्हाला मी दाखवलं नाही बुक्स वगैरे घेतलेलं वगैरे. तर मग आता येताना आम्ही मग हे बुक्स घेतले होते. आणि हे पायी माझ्याकडेही बुक्स होते बॅगमध्ये आणि त्याच्याकडेही होते. भरपूर असे बुक होते, ओझं भरपूर होतं, त्याच्यामुळं मी पण अर्धे बुक घेतले होते. आणि अथर्वकडे अर्धे बुक नोट्स बुक वगैरे दिल्या होत्या. तर मग मी सांगत होते की पहा, कारण बुक झाले होते 6,060 रुपयाचे. तर मी म्हणत होते अथर्वला, आमच्या टायमिंगला एवढे काय बुक्स नव्हते बाबा, म्हणजे प्राईज नव्हत्या बुकच्या एवढ्या. आमचे 1,000मध्येच सर्व बुक्स भेटत होते असं मी सांगत होते त्याला. पण आता एवढे बुक्स घेतले तर अभ्यासही करत जा असं म्हटले. आणि मग आम्ही आलो होतो घरी आणि रात्रीच्या वाजल्या होत्या 12. तर अथर्वचा बड्डे होता दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला. म्हणून मी अथर्वला हॅपी बड्डे विश केलं. आणि कारण आम्ही जागच होतो, आम्हाला पाणी येणार होतं, तर आम्हाला पाणी काय आलं नाही 12 वाजेपर्यंत. आणि मग मी अथर्वला विश केलं. मग नंतर अथर्व
आणि अवंतिका झोपली. आणि आमचं दुसऱ्या दिवशीचं नियोजन असं होतं की माझे वडील म्हणजे आजारी आहेत, तर त्यांना भेटण्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी गावाकडे जाणार होतो. माझ्या सासरी म्हणजे सासर पण तिथंच आहे आणि माहेर पण तिकडंच आहे. तर माहेरी जाणार होते आणि मग नंतर सासरीही जाणार होते. तर मग कारण हा 2-4 दिवसाचा ब्लॉक आहे, त्याच्यामुळं मोठा होईल कदाचित असं अंदाज आहे. पण तुम्ही पहा. मग आता अथर्व झोपला होता हे पहा. मग त्यांना म्हणलं झोपा, कारण आपल्याला सकाळ सकाळ लवकर आम्हाला उठून जायचं होतं आणि वापसही लगेच यायचं होतं. त्याच्यामुळं मग म्हणजे अथर्वचा त्या दिवशी बर्थडे काय आम्ही सेलिब्रेट केला नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग नंतर 6 तारखेला बर्थडे सेलिब्रेशन केलं. कारण का पूर्ण येण्यात जाण्यामध्येच आमचा दिवस अख्खा गेला 5 तारखेचा. त्याच्यामुळं मग नाही करू शकलो. तर हे अवंतिका ही पहा रात्री जागी होती, अथर्वचा बर्थडे होता म्हणून तिनं पण विश केलं. आणि मग आम्ही हे पहा निघलो होतो मग सकाळी. तरी सकाळी आम्हाला उशीर झाला, कारण आम्हाला त्या दिवशी पाणी आलं नाही. तर मग आम्हाला वाटलं सकाळी येईल म्हणून, पण सकाळी आलं नाही. तर ही अवंतिका शूट करत होती पहा गाडीतून आतमधून. तर ही पाठीमागं असं तिनं कॅमेरा पकडून ही पाठीमागचं घेत होती सगळं सीन. आणि हे पहा, आणि हा आमचा राष्ट्रीय काय सोलापूर धुळे हायवे आहे बरं हा. आणि माझं सासर आणि माहेर जवळजवळच आहे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तसं आम्ही म्हणजे 1 तासामध्ये इकडं तिकडं येऊ शकतो 10-20 मिनटात. तर हे पहा आम्ही निघलो होतो. आणि मी माहेरचं काही तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण का तिकडं कन्स्ट्रक्शनचं त्यांचं बांधकामचं काम चालू होतं. त्याच्यामुळं मग तिथं धूळधाळ सगळं. नंतरनी माझे वडील पण आजारी आहेत, त्याच्यामुळं पण मी तुम्हाला काही दाखवलं नाही तिकडचं. पण मी नंतर माझ्या सासरी गेले, तर सासरचं थोडंसं ती पण शेतातलं घेतलं आणि उशीर झाला होता तिकडं पण जायला. त्याच्यामुळं मग शेतात आम्ही गेलो होतो, कारण सासू-सासरे शेतात गेलेले होते. हे पाय मी तुम्हाला सांगत होते की हे आम्ही आता आलेलो आहोत आमच्या म्हणजे सासरी मी माझ्या आले होते. आणि शेतातलं तुम्हाला दाखवायला लागले होते, कारण संध्याकाळच्या 5-5:30 झाले असावेत कदाचित. आणि हे पहा असं संध्याकाळचं वातावरण होतं. आणि हे आमचं शेत आहे आणि शेतामध्ये दीर जाऊ तिथं राहतात ती. तर हे पहा अथर्व ट्रॅक्टरवर जाऊन बसला होता आणि कडबा आणला होता जनावरासाठी. तर अथर्व बसला होता. तर हे मी तुम्हाला त्याचं नाव दाखवत होते. हे पहा. आणि हे पहा ही आहे माझ्या दीराची मुलगी, तिचं नाव आहे आरुषी. तर तिला विचारत होते तिचं नाव काय आहे, पण ती काय सांगना गेली तुम्हाला विचारण्यासाठी. आणि मी तुम्हाला व्हॉईसमध्ये सांगत आहे, कारण का गोंधळ ही सगळा होता चालू. आणि त्याच्यामुळं मग मी नंतरने मग हे केले व्हॉईसमध्ये ठेवला होता. तर पहा अथर्व तिला म्हणत होता की नाव सांग ना, पण तिनं काही सांगितलं नाही शेवटी नाव. मग आणि अथर्वचा बड्डे होता, त्याच्यामुळे त्यांना चॉकलेट वगैरे घेऊन गेलो होतो. तर ही दाखवत होते तुम्हाला मी. सगळं काढून झालं होतं, शेतातलं कामं वगैरे झालेत. आणि अवंतिका आणि अथर्व अशी खेळायला लागले होते त्यांच्यासोबत. ती पण 3 जण आहेत, 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे लहान. आणि मग आम्ही रात्री उशीर झाला आम्हाला नंतर छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी. तर आम्ही मग निघालो. तर मग इथं थोडंसं आता वाजले आहे संध्याकाळच्या 6 आणि आज आहे रामनवमी. तर तुम्हाला सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि हे पहा, आम्ही अथर्वसाठी केक घ्यायला आलो होतो, कारण आपण 5 तारखेला अथर्वचा बड्डे सेलिब्रेट केला नाही आणि 6 तारखेला आम्ही म्हणजे बड्डेचं सेलिब्रेशन केलं. तर अथर्वला कुठला केक घ्यायचा, त्याला व्हिडिओ कॉलिंगवर विचारलं तर अथर्वने सांगितलं आम्हाला कुठला घ्यायचा वगैरे. तर मग तो नव्हता आला आमच्यासोबत. आम्ही अवंतिकाचे पप्पा आणि मी आले होते, तो घरीच होता. तर त्याला तो पहा हा मी तुम्हाला दाखवत होते, हा केक त्याला आवडला होता आणि मग तो घेतला आम्ही. आणि चॉकलेट एक घेतले, कारण चॉकलेट त्यानं काय म्हणजे वाटले नव्हते शाळेत मुलांना. तर म्हटलं जाऊ द्या, दोघं घरीच खातील, कारण का त्या दिवशी 2 सुट्ट्या बी आल्या होत्या आणि आम्ही गावाकडे गेलो होतो. तर तो शाळेतच गेला नाही त्या दिवशी. मग नंतरने चॉकलेट आम्ही घेतले आणि घरी आलो मग. आणि अथर्वचा बड्डे मग सेलिब्रेट केला घरी येऊन. आणि हे पहा, साधा सिंपलच केला, काही म्हणजे जास्त काही केलं नाही. अथर्वला आधीच कपडे वगैरे घेतलेले होते, तर नुसतं फक्त केक आणला आणि औक्षण वगैरे केलं आणि झालं मग असं सगळं. कारण का 5 तारखेला आणि ते म्हणला मी बाहेर जरी गेलो होतो 5 तारखेला, पण माझा बड्डे मग आपण करूयाच. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे. मला दरवर्षी माझ्या बड्डे तुम्ही करतच नाही, असंच काही ना काही असतं आणि हे खरं बरोबर आहे. त्याच्यामुळं मग त्याचा बड्डे म्हणलं चला जाऊ द्या करा, म्हणून मग केला त्याचा बड्डे. हे पहा, ऑप्शन वगैरे केलं आणि आम्ही सगळे मिळून मग नंतरनी हे पाही कॅमेरा सेट केला होता आणि आम्ही येऊन उभा राहिलो प्रत्येकजण, असं की बाबा दिसतो का आम्ही कॅमेऱ्यामध्ये. तर मग नंतरनी मग केक कटिंग म्हणजे कार्यक्रम सुरू झाला होता. आणि हे पहा, मग आम्ही सगळे दिसतो का नाही हे अगोदर चेक केलं आणि मग नंतरनी मी म्हणत होते त्यांच्या पप्पा, आपलं अवंतिकाच्या पप्पाला, की अवंतिकाला म्हणजे अवंतिका दिसती का नाही पाहू द्या कॅमेऱ्यामध्ये. पण अवंतिका दिसत होती. मग आम्ही कॅमेरा सेट करून आलो होतो आणि मग नंतर मग कारण पकडायला दुसरं कोणीच नव्हतं कॅमेरा, त्याच्यामुळं. आणि मग हॅपी बर्थडे केला, केक कटिंग वगैरे झाला आणि जेवण वगैरे काही बाकी होती. आणि त्यावेळेस मी वाजले होते 9:30 कदाचित, 9:30 वाजले होत्या. आणि मग झाला असा बड्डे अथर्वचा सेलिब्रेट केला आणि त्याला पण मस्त वाटलं, कारण लेकरांना छोट्या छोट्या ह्या गोष्टीत आनंद भेटतो तर आपण पण त्या करायला पाहिजेतच, कारण का त्यांच्या खुशीमध्येच आपली खुशी आहे, असं आहे. आणि हे पहा, अवंतिका मग म्हणत होती पूर्ण लगे काय 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 चालू होतं. आणि नंतर मग केक कापला आणि अवंतिकाने आपलं अथर्वने. आणि हे पहा, आज अथर्वचा बड्डे आपण घरीच सेलिब्रेशन केलं आहे ना. अथर्व कसा खातो केक पहा एकटाच. तर तुम्हाला काल म्हणजे मी गेले होते माझ्या माहेरी, तर त्याचा बड्डे म्हणजे सगळा रस्त्यानेच गेला येण्या जाण्यामध्ये. तर मग तो म्हणा नाही आज माझा बड्डे करायचा म्हणून, त्याच्यामुळं मग आज त्याचा बड्डे आपण सेलिब्रेट केलेला आहे. आणि असा केक घेतलेला आहे आपला त्यावेळेसचा, त्याच्या पसंतीचा आहे. आणि हे दोघं क्रीम खायला लागलेली आहेत पहा. आता जेवण करायचं आहे तरी क्रीम खाते. चला मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहोत. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.